बाबा तुम्ही इथेच बसा, मी 2 मिनिटात आलो. शुभ, मी तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. आता इथून पुढे आपल्याला असं कधी नाही भेटता येणार. मला निघायला हवं. मला माहिती आहे हे कठीण आहे, पण हेच सत्य आहे. शुभ, तू आजवर माझ्यासाठी खूप काही केलंस. माझे सगळे हट्ट पुरवलीस. माझा सगळा वेडेपणा शांतपणे झेललास. मी काही चूक केली तरी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिलास. कायम माझी साथ दिलीस. आता परिस्थितीमुळे जरी आपल्याला एकमेकांपासून दूर जावं लागलं ना, तरी मी तुला आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. कधीच नाही. खरंच खूप मिस करेन मी तुला. श्रावणी, मी पण तुला लई मिस कर. तू काळजी घे. साहेबांची, पियूची, पृथ्वी साहेबांची, अपर्णा मॅडमांची आणि स्वतःची. आणि तुला भविष्यात काही जरी अडचण आली ना, फोन उचल आणि कॉल कर शुभूला. मी तुला कॉल करून कधीच परत त्रास देणार नाही. काळजी करू नकोस. मी देवाकडे प्रार्थना करतो की तुला काही अडचण येऊ नये. तू नेहमी सुखात राहिली पाहिजे. मी आता इथनं पाऊल टाकलं ना, मला मागे नाही फिरता येणार. तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरे न अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण. काय साहेब, पण एवढा मोठा टोकाचा निर्णय असा अचानक कसा काय घेऊ शकता तुम्ही? तुमच्या मुलीचा तो व्हिडिओ लीक झालाय. त्यात तुमच्या मुलीचं लग्न मोडलं आणि तुमची मुलगी त्या शुभोशी नातं जोडते. घरातल्या गोष्टी बाहेर येता कामा नयेत. तुमच्या हलगर्जीपणामुळे आपल्या पक्षावर ताशोरे ओढले जात आहेत. या सगळ्याचा राजकारणावर वाईट परिणाम होतो हे तुम्ही कसे विसरलात? नाही साहेब, बघा मी सगळं व्यवस्थित करतो. माझ्यावरती विश्वास ठेवा. हॅलो हॅलो. काय झालं भैया? काय म्हणणं आहे त्या पक्षातल्या नेत्यांचं? सगळं संपलं पृथ्वी. बरबाद झालो मी. येत्या निवडणुकीमध्ये तिकीट न देण्याचा निर्णय घेतलाय हायकमांडनी. भैया तिकीट कापलं? पण का भैया? शुभ आणि श्रावणीने जो गोंधळ घातलाय ना, त्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे. अरे समजून सांगायचा प्रयत्न करत होतो मी की मी सगळं व्यवस्थित करतो, पण नाही.
भैया आता आपण काय करायचंय? त्या श्रावणीला बोलव, आत्ताच्या आत्ता माझ्या समोर बोलव. कुठं आहे ती? नाही येणार ती. मी सांगतो साहेब, तुमची लाडकी लेक श्रावणी कुठं गेली आहे ती. साहेब, तुम्ही पक्षाच्या तिकिटासाठी एवढी धडपड करायला सा, पण ती श्रावणी एका चोराला मदत करायला गेली. शुभूच्या बापाला पोलीस स्टेशन मधून सोडवायला गेले ती. मला तर वाटायलंय आतापर्यंत तिनं सुखरूप सोडवलं बी असेल जेलमधून, आणि ते बी तुमच्या नाकावर टिचून. काय बोलायचं तिला? नाही म्हणजे बाप म्हणून एवढी वर्ष तुम्ही केवढं केलं तिच्यासाठी, पण तिला कोण महत्वाचं आहे? शुभू आणि त्याचा बाप. असं समजवायचं तिला. नवरे काय 100 शोधून मिळत्याल हो, पण शेवटी बाप तर बापच असतोय की. पण मला वाटायलंय श्रावणीला काही समजावून कळणार नाही बापाची किंमत काय असते ती. शोभी, मी काय म्हणतो, सासरे भावांना पोलीस सहजासहजी सोडतील त्यापेक्षा जेवणाचं बघ भूक लागली. आपण नंतर जेऊ काय? अण्णा, बरं वाटतंय ना? हाय. अहो, तुम्ही कुठं आलायचा माहितीये का? आपल्या घरात देवाने आपलं ऐकलंय. शुभू, कसं केलंस बाबा हे? अरे पोलिसाच्या कोठडीत सोडवायचं म्हणजे किती अवघड गोष्ट होती. कसं काय केलंस? कारभारने फक्त शुभूनं नाही तर शुभू आणि श्रावणीनं एकत्र मिळून मला त्या नरकातनं बाहेर काढलंय. वाटलंच आमसनी. अजून त्या पोरीचं नाव कसं आलं नाही आमसनी कळलं नाही. आम्ही सांगतो या शुभूचं का नाही एक पान हलत नाही त्या श्रावणी शिवाय. नाही आम्ही म्हणतो शुभू गरज काय? त्या श्रावणीकडे मदत मागायची गरज काय सांगा मला. नाही तर काय, तिच्या बापानं सासरे बुवांवर आरोप करून पार जेल दाखवलं आणि महाराणी आली आता मोठेपणा करायला. तुला सांगतो शोभे, या लोकांवर विश्वासच नाही माझा. माझा शाप आहे त्यांना, त्यांचं कधी भलं व्हायचं नाही. दाजी, श्रावणी तिथं मोठेपणा करायला आली नव्हती किंवा उपकार करायला बी आली नव्हती. आणि दाजी, तुम्ही श्रावणीविषयी किंवा साहेबांविषयी काय बी वाईट शब्द बोलू नका.